हे लक्ष आपलं विसरलेलं आहे, म्हणून आपण आपली शत्रू. आत्म्याला कुठे न्यायचंय, ह्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला आत्म्याला दुःखापासून मुक्त करायचं. मनुष्य जन्मानंतर अनेक जन्म आहेत, कुत्र्या मांजरा जन्म आहेत, बाकीचे जन्म आहेत. आपण पाहतो त्याच्यात किती दुःख आहे. मनुष्य जन्म हा सगळ्यात सुखी आहे. आता सुखी कोणी म्हणत नाही, सुख हे कधीच नसतं संसारामध्ये, हे तितकंच आहे. पण मानून घेतो, हा मनाचा मोठेपणा असतो मनुष्याचा. तर ती मनुष्य हे रूपी साधन दिलेले आपल्याला जीवाला, आपण आत्मा आहे का शरीर आहे हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. आपण शरीरालाच मी म्हणून पळतो, गाडीलाच मी म्हणून पळतो. गाडी आपण नाही आहे. आत्म्या आपण जीव आत्मा आहे. आत्मा हा अमर आहे. आत्म्याचं अस्तित्व जगामध्ये आहे, शरीराचं अस्तित्व हे मातीमध्ये. आणि हेच गीता सांगते की आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव विपुरात्मा. आत्म्याचं बंधू व्हा. आत्म्याला आपण कुठं न्यायचंय, काय न्यायचंय, आत्म्याला कसं करायचंय, हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. की आपण ह्या शरीरूपी गाडीतून, शरीराच्या साधनेतून काय साधायचं आहे. म्हणून मनुष्याला पाप पुण्य दिलेलं आहे. पाप पुण्य म्हणजे चांगले कर्म केले तर पुण्य, वाईट कर्म केलं तर पाप आहे. हे दोन आहे. आणि पापाचे फळ आणि पुण्याचे फळ हे नाशिवंत आहे. पापाचं फळ आहे दुःख भोगलं की ते पाप नासतं. पुण्याचं फळ आहे क्षणे पुण्य सर्व लोकमिशानाम क्षणे पुण्य मर्त लोकमिशांती. म्हणजे पापाचं फळ आहे ते दुःख भोगलं की नासतं, पुण्याचे फळ सुख भोगलं की नासतं. ते नाशिवंत आहे. आणि पुण्याचे फळ हे कशाने मिळतात हे सुद्धा गीतेमध्ये सांगितलं. कर्मणो हे बोधव्यम बोधव्यमच्या विकर्मण अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो भजे. कर्मणो पे बोधव्यम म्हणजे कर्म हे जाणलं प्रत्येकाने. कर्माचं आपण काय करतो आणि त्याचं फळ काय मिळतं आपण व्यवहारामध्ये पाहतो. शेतकरी असतो ते शेतीमध्ये काय पेरल्यानंतर काय निघतं, किती फळ, किती त्याचं पीक निघेल, कोणत्या जमिनीत कोणतं खत वापरायचं, काय वापरायचं, त्याला भाव कसा येतो, हे सगळ्याचा विचार करून आपण शेतीमध्ये करत असतो. नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये सुद्धा पुढचा विचार करून सगळं आपण नियोजन करत असतो. हे 4 दिवसाचा पोट भरायचं आहे. परंतु आपल्या आत्म्याचं ते दाखवलेली नाही, दाखवलेली नाही, कोणतंही केलं नाही. सत्य जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात एवं परंपरा प्राप्त मिमम राधे संयोदो स काले नेमता योगो नष्ट करत. म्हणजे हे अर्जुना, मी तुला हे सांगतो, हे नवीन नाही सांगत. परंपरेने जे काही सुरुवातीपासून ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून जे ज्ञान आहे, सत्य आहे, तेच तुला सांगत आहे. आणि सत्य जगात हे एकच असतं, 2 सत्य कधी नसतात. आणि ते सत्य मी तुला सांगत आहे, नवीन काही सांगत नाही. परंतु त्याचा लोप झालेला आहे म्हणून सांगतो. सत्य ही जगातून दूर होतं आणि असत्याचं ज्या वेळेला पुढे येतं त्यावेळेला परमेश्वर अवतार. झालं ना चालू. मनुष्य भरकटलेला आहे. लालून कापून धर्म त्याच्याकडे पळतो. तो आकर्षण पाहिजे. आकर्षणाला सत्य मिळत नसतं. सत्य हे शोधावं लागतं. सत्याला कष्ट करावं लागतात. दारू पिल्यानंतर स्वर्ग दिसतो, पण तो तेवढ्यापुरता असतो. स्वर्ग पाहण्यासाठी, स्वर्ग म्हणजे सुख पाहण्यासाठी कष्ट करावं लागतं. तसं धर्म शोधण्यासाठी सुद्धा अभ्यास करावा लागतो. त्याचं लक्ष आपलं त्याच्याकडे असलं पाहिजे, तरच ते होऊ शकतं. एरवी होऊ शकत नाही.